नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा यावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा 10वी बोर्ड परीक्षा 2026 चालू आहे. तर न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा, काय टेक्निक असली पाहिजे यावरती डिटेलमध्ये आपण चर्चा करूयात. तर जाऊयात पटकन पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर बाळांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी लक्षात घेऊ आपण न्यूज रिपोर्ट लिहिताना न्यूज म्हणजे बातमी. बाळांनो तुम्ही बातम्या वाचता, पेपरमध्ये वाचता, मराठीत वाचता, इंग्लिशमधून वाचता, हिंदीमध्ये सुद्धा बातम्या असतात. तर ह्या बातम्या वाचा, बातम्या वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की समोर सगळ्यात पहिली गोष्ट हेडिंग असते. त्यामुळे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट समोर हेडिंग आली पाहिजे. हेडिंग नंतर तुमच्याकडे हेडलाईन आल्यानंतर बाय लाईन आणि त्याचबरोबर लीड लाईन आणि त्याच्यानंतर फॅक्ट्स असेल किंवा त्याच्याबरोबर डेट सुद्धा आपल्याला लिहिली पाहिजे. डेट, तारीख या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. एक एक्झाम्पल आपण प्रत्यक्षात बघू आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊयात. बघा एक एक्झाम्पल बघू. पण तत्पूर्वी लक्षात घ्या तुम्हाला मार्क कशा-कशाला असतात बघा. तुम्ही टायटल लिहिलं आणि सुरुवात केली, 1 मार्क तुमच्या खात्यामध्ये जमा झालाय. तुम्ही व्होकॅब्युलरी जर का तुमचं चांगलं असेल, ग्रामर व्यवस्थित असेल त्याला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट जर का पॉइंट असेल, एक्झाम्पल असेल, मेसेज व्यवस्थित असेल तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. आणि लॉजिकल जर का कन्क्लुजन असेल तर 1 मार्क असणार आहे. तर अशा प्रकारे हे मार्कांचं वेटेज असणार आहे तुमच्या न्यूज रायटिंगला. ओके. त्यामुळे हे वेटेज जरा नीट लक्षात ठेवून आपल्याला न्यूज लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये समजा पहिलं माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. आता आपण ही न्यूज आपण बघून घेऊयात. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट. तर पहिली गोष्ट आहे हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. हेवी रेनफॉलमुळे महाराष्ट्रातली नॉर्मल लाईफ जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आता तुम्ही ज्यावेळेस रिपोर्ट लिहिता, त्यावेळेस तो रिपोर्ट पॅसिव्ह व्हॉईसमध्ये जास्तीत जास्त लिहिला पाहिजे. त्याच्यामध्ये हेडलाईन लिहा, डेटलाईन लिहा, इंट्रोडक्शन लिहा आणि शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. या 4 मुद्द्यांमध्ये आपल्याला आपली बातमी आपल्याला लिहायची आहे. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट आपण हेडिंग देऊयात. बघा हेडिंग द्या. हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र हेडलाईन दिली. त्याच्यानंतर बाबा महाराष्ट्रामधला विषय, मग इथं मुंबई लिहा, ठिकाण लिहा, मंडे लिहा, जुलै 25 आणि बाय स्टाफ रिपोर्ट. मित्रांनो हा भाग आहे ना, लिहा जरा व्यवस्थित जसाच्या तसा लिहा. हा भाग खूप महत्वाचा आहे. समजलं? हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. तर हे लिहिलं, टायटल लिहिलं, त्याच्यानंतर डेट लाईन जी आहे ती व्यवस्थित लिहायची. याच्यामध्ये ठिकाण मुंबई असेल, पुणे असेल, अमरावती असेल, जे काय असेल, जसा विषय असेल दिला असेल, जी बातमी दिली असेल, त्यानुसार ठिकाण लिहायचं. त्याच्यानंतर मंडे लिहा, तारीख म्हणजे वार लिहा आणि तारीख लिहा. जर वार नाही आठवला, नुसती तारीख लिहिली तरी चालेल आणि बाय स्टाफ रिपोर्ट हे सगळं लिहा. आणि याच्यानंतर मग साधारणतः 3 पॅराग्राफमध्ये तुम्ही तुमची बातमी लिहा. तिथं काय बातमी लिहिली बाबा, की महाराष्ट्र हॅज बीन फेसिंग हेवी रेन फॉर द लास्ट 3 डेज. 3 दिवसांपासून हेवी रेनफॉल होत आहे. हेवी रेनफॉल झाल्यामुळे काय होतं, सगळ्यात पहिली गोष्ट सगळं जनजीवन विस्कळीत होतं. रस्त्यावरती पाणी येतं. त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत सगळ्या थांबून राहतात. म्हणजे लोकल ट्रेन असेल ते बंद असतं. त्याचबरोबर शाळांना सुट्टी दिली जाते. कारण मुलांना शाळेमध्ये जाण्यास अडचणी निर्माण होतात. मुंबईसारख्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑफिसेस आहेत, त्यातल्या कामगारांना सांगितलेलं असतं, की तुम्ही आता काही कामाला येऊ नका किंवा तुम्ही घरूनच काम करा. अशा प्रकारच्या सूचना कामगारांना दिल्या जातात. तर हे सगळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडतो अतिवृष्टीमुळे, पावसामुळे. ओके. तर इथं बाबा 3 दिवसांपासून पाऊस आहे. ड्यू टू धीस मेनी एरियाज आर फिल्ड. बघा ड्यू टू धीस या सगळ्या कारणांमुळे मेनी एरियाज आर फिल्ड विथ वॉटर. सगळा एरिया जो आहे तो पाण्याने भरलेला आहे. अनेक ठिकाणं पाण्याने पूर्णपणे भरलेली आहेत. पीपल आर फाइंडिंग इट डिफिकल्ट टू गो आउटसाइड. म्हणजे लोकांना घराच्या बाहेर पडणं थोडंसं अवघड झालेलं आहे. सम पीपल आर स्टक ॲट होम. बरीचशी लोकं जी आहेत ती घरामध्येच थांबून राहिलेली आहेत. घरातच अडकून बसलेली आहेत. अँड सम आर स्ट्रँडेड ऑन द रोड. आणि बरीचशी लोकं जी आहेत ती रोडवरती अडकलेली आहेत. ओके. रोडवर थांबलेली आहेत. एसटी बसेस अँड ट्रेन्स आर डिले ऑर कॅन्सल्ड. एसटी बसेस आणि ट्रेन ज्या आहेत त्या डिले चालू आहेत आणि काही ठिकाणी कॅन्सल पण करण्यात आलेल्या आहेत. दिस हॅज केस प्रॉब्लेम फॉर पॅसेंजर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ही जी कारणं आहेत या कारणांमुळे पॅसेंजर जे आहेत ते खूप मोठ्या समस्येत अडकलेले आहेत. स्कूल्स अँड कॉलेज हॅव डिक्लेअर्ड अ 4 डे हॉलिडे. शाळा आणि कॉलेज यांनी 4 दिवसांची सुट्टी डिक्लेअर केलेली आहे. मेनी ऑफिसेस हॅव आस्क्ड एम्प्लॉयी टू वर्क फ्रॉम होम. मेडिकल सर्व्हिसेस आर अल्सो डिस्टर्ब. मेडिकल सर्व्हिसेस पण डिस्टर्ब आहे आणि काही कामगारांना सांगितलेलं आहे स्टाफ मधल्या लोकांना की तुम्ही घरून काम करा. आणि पुढे बघा, द गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू कंट्रोल द सिच्युएशन. गव्हर्नमेंट प्रयत्न करते की ही सिच्युएशन जी आहे ती कंट्रोल करायचं. पीपल आर ॲडवाइज टू स्टे
ॲट होम. म्हणजे पीपल जे आहेत त्यांना लोकांना ॲडवाईस करण्यात आलेलं आहे शासनाने, की तुम्ही बाबा घरीच थांबा. द वेदर डिपार्टमेंट सेज दॅट द रेन मे कंटिन्यू फॉर 1 वीक मोर. आणि वातावरण खात्याने सांगितलेलं आहे, की तुमचा हा जो पाऊस आहे, तो आणखी 1 आठवडाभर राहू शकतो. तर याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला एखादा प्रश्न जर आला, तर हे आपण उत्तर असं लिहू शकतो. आणखी एक उदाहरण मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात. आणखी एक उदाहरण बघा. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट. काय बाबा, न्यू विजन स्कूल सेलिब्रेट योगा डे. बघा त्याची हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ लिहायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण हेडलाईन लिहा. छानपैकी हेडलाईन लिहा, की न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे असेल, सेलिब्रेटेड मॅथ डे असेल, सेलिब्रेटेड सायन्स डे असेल, सेलिब्रेटेड एन्व्हायर्नमेंट डे असेल, सेलिब्रेटेड वुमन्स डे असेल, सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे असेल, सेलिब्रेटेड रिपब्लिक डे असेल, सेलिब्रेटेड टीचर्स डे असेल. तर अशा प्रकारे डे सेलिब्रेट करायला आपल्याला एखादा प्रश्न आला, तर तिथं पहिलं मुंबई जून 21 आणि बाय स्टाफ रिपोर्ट मुंबईच्या ऐवजी दुसरं कुठला जरी एखादा शहराचं नाव लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. ठीक आहे. आता आपल्याला सुरुवातीला लिहिताना लिहू, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड इंटरनॅशनल योगा डे विथ ग्रेट जॉय. स्टुडंट्स, टीचर्स अँड स्टाफ टूक पार्ट इन योगा ॲक्टिव्हिटीज टू स्टे हेल्दी अँड फिट. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघितलं तर न्यू विजन स्कूल जे आहे त्यांनी इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केलेला आहे. विथ ग्रेट जॉय, आनंदाने सेलिब्रेट केला. आणि स्टुडंट्स, टीचर्स अँड स्टाफ टूक पार्ट इन योगा ॲक्टिव्हिटीज टू स्टे हेल्दी अँड फिट. या ठिकाणी लक्षात घ्या, योगा डेच्या ऐवजी समजा इंडिपेंडन्स डे आला, वुमेन डे आला, तर वाक्य असंच असणार आहे. फक्त काय, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड इंटरनॅशनल योगा डेच्या ऐवजी सेलिब्रेटेड वुमेन डे, सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे, सेलिब्रेटेड टीचर्स डे, सेलिब्रेटेड रिपब्लिक डे, सेलिब्रेटेड एन्व्हायरमेंट डे. तर तो डे सेलिब्रेट केला विथ ग्रेट जॉय असं लिहाल. स्टुडंट, टीचर्स अँड स्टाफ 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 टूक पार्ट इन ऑल ऍक्टिव्हिटी, इन योगा ऍक्टिव्हिटीजच्या ऐवजी इन ऍक्टिव्हिटीज. संपला विषय. एवढं बाकी नाही लिहिलं तरी चालेल, इन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुमचा विषय जरी बदलला, म्हणजे तुम्ही जर का समजा कुठलाही डे सेलिब्रेट करायला आला, तर याचाच तुम्ही पाठ करून ठेवा हे सगळं. आणि हे पाठ केल्यानंतर याचाच वापर तुम्ही थोडासा डोकं लावून वेगवेगळ्या प्रकारच्या डे मध्ये तुम्ही वापर करू शकता. बघा जसं कसं, की द प्रोग्राम स्टार्टेड विथ अ स्पीच अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन डेली लाईफ. ओके. किंवा मग तुम्ही असं लिहू शकता, की समजा एन्व्हायर्नमेंट डे असेल किंवा ट्रीजच्या संदर्भात एन्व्हायर्नमेंट डे असेल किंवा प्लांट्स असेल, ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम असेल, तर मग तुम्ही लिहू शकता, की द प्रोग्राम स्टार्टेड विथ अ स्पीच अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री किंवा इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटेशन ऑफ टी. एवढंच लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर अ ट्रेन योगा टीचर गाइडेड द स्टुडंट्स इन डिफरंट योगा पोस्टर्स अँड ब्रीथिंग एक्सरसाइज हे शिकवलं. द प्रिन्सिपल ॲडवाइस एव्हरीवन टू प्रॅक्टिस योगा रेग्युलरली फॉर अ हेल्दी माइंड अँड बॉडी. आणि पुढे दिलंय, द प्रोग्राम एंडेड विथ द प्लेज टू प्रॅक्टिस योगा एव्हरी डे. ओके. म्हणजे एका प्रतिज्ञेने घेतली, की बाबा दररोज प्रॅक्टिस करून योगा डेच्या अशा प्रतिज्ञेने या ठिकाणी शेवट करण्यात आला. आणि ऑल स्टुडंट एन्जॉय द सेशन अँड शोज इंटरेस्ट इन कंटिन्यूइंग योगा. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बातमी लिहिता आली पाहिजे. पण 2 गोष्टी लई महत्त्वाच्या आहेत. पहिलं टायटल आणि हा भाग लिहायचा आणि नंतर बातमीला आपल्याला सुरुवात करता आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण 2 उदाहरणं पाहिली, की जी परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची होती. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबू मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.